नमस्कार सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत। मी सुप्रिया देशमुख आणि आपल्या समर्पण डेली आन्सर रायटिंग सिरीज मध्ये आपण एथिक्स नीतिशास्त्राचे प्रश्न डिस्कस करत आहोत। आजचा प्रश्न आपण घेऊयात। आजचा प्रश्न जर विचार केला आजच्या प्रश्नाबद्दल तर हा प्रश्न हितसंबंधाच्या संघर्षाबद्दल आहे। म्हणजे आपण जर हितसंबंधांचा विचार केला तर तो नेमका काय आहे असं इथे आपल्याला विचारलेला आहे आणि हा प्रश्न UPSC 2018 मध्ये विचारलेला आहे। आपल्या प्रीवियस इयर क्वेश्चन आन्सर सिरीज डिस्कशन मधला आपण बरेच प्रश्न डिस्कस करत आहोत एथिक्सचे। त्यामधला हा प्रश्न जर आपण विचार केला तर हा प्रश्न 150 शब्दांमध्ये विचारलेला आहे आणि यामध्ये या प्रश्नांमध्ये 150 शब्दांमध्ये आपल्याला हा प्रश्न बसवायचा आहे। यामध्ये आपण आजपर्यंत डिस्कस केलेल्या खूप गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। आय होप एथिक्सचे बरेच प्रश्न मी इथे डिस्कस करत असते। एकच इथे माझं 150 शब्दांमध्ये तुम्हाला म्हणजे आन्सर लिहिताना गोष्ट मला इथे मेन्शन करावी वाटते की इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनला तुम्हाला इथे जरी इंट्रोडक्शनला वेळ मिळाला नाही तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा फोकस वरती तुम्हाला इथे महत्त्व द्यायचं आहे। कारण जर प्रश्नाचा फोकस व्यवस्थित असेल आणि जर मेन बॉडी मध्ये तुम्ही पॉइंट्स टाकले, केस स्टडी ऍड केली तरी तुम्हाला खूप चांगले मार्क्स इथे मिळू शकतात। आणि राहिला प्रश्न कन्क्लुजनचा तर मी असं सांगते की इथेच्या प्रश्नांमध्ये कंपल्सरी एक चांगलं कन्क्लुजन देणं गरजेचं असतं। कारण तुम्हाला तिथे कन्क्लुजनच्या वेळेस तुम्ही पूर्ण एक आन्सर समराइज करता आणि तुमचं जे पॉझिटिव्ह अप्रोच आहे जो तुमच्या आन्सरचा आलेला तो तिथे तुमचं स्वतःचं ओन ओपिनियन तुम्ही तिथे देत असतात। त्यामुळे कन्क्लुजनला नेहमी महत्त्व देणं गरजेचं असतं इथिक्सच्या प्रश्नांमध्ये, जरी तो प्रश्न 150 शब्दांमधला असला तरी। ओके, आता प्रश्न व्यवस्थित वाचूयात। हितसंबंधाचे संघर्ष म्हणजे काय? आपल्याला संघर्षावरती बोलायचं आहे, हितसंबंधाच्या। ओके, स्वारस्याच्या वास्तविक आणि संभाव्य संघर्षामधील फरक आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायचा आहे। म्हणजे आपल्याला इथे स्वारस्याच्या वास्तविक जो रिअल आहे आणि संभाव्य जो पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये जो संघर्ष आहे याचा आपल्याला फरक उदाहरणांसह स्पष्ट करायचा आहे। इथे आपल्याला उदाहरण खूप महत्त्वाचं आहे। साधारणतः 150 शब्दांमध्ये एक 20 ते 25 शब्द आपले उदाहरणांवरती आपण डेडिकेटेड करायला हवे। म्हणजे आपला प्रश्नांचा जो हितसंबंधाचा संघर्ष याची आपण थोडक्यात व्याख्या लिहू शकतो। व्याख्या लिहिल्यानंतर आपण एक चांगली केस स्टडी एक उदाहरण लिहू शकतो। इथेच आपले जवळपास 75 शब्द इथे कव्हर होऊ शकतात। आणि ज्यावेळेस असे अवघड प्रश्न वाटतात, मराठीमध्ये आपल्याला लवकर आकलन न होणारे प्रश्न आपल्या समोर येतात, त्यावेळेस आपण प्रश्नांची अशी फोड करू शकतो। म्हणजे आपल्याला हितसंबंधाचा संघर्ष म्हणजे काय एक व्याख्या लिहिली व्यवस्थितपणे, यानंतर आपण स्वारस्यांचा वास्तविक रिअल आणि पोटेन्शियल संघर्षामध्ये फरक कसा येऊ शकतो एक उदाहरण देऊ शकतो। तर आपण आपल्या प्रश्नांच्या आपण सुरुवात करू शकतो आपल्या प्रश्नाला एक चांगल्या इंट्रोडक्शनने। मी इथे तुम्हाला इंट्रोडक्शन वगैरे लोकस आणि फोकस तर आपल्याला कळलेला आहे। लोकस आपल्याला ह्यूमन इंटरफेस मधला हा आपला प्रश्न आहे आणि फोकस आपल्या प्रश्नांचा हितसंबंधाचे संघर्ष येथे आपला फोकस असणार आहे। आता इंट्रोडक्शन, स्वारस्यांचा संघर्ष म्हणजे काय आपण त्याची व्याख्या लिहू शकतो। अशा परिस्थितीमध्ये आपण स्वारस्याच्या संघर्षामध्ये एखादी व्यक्ती आहे, ही व्यक्ती काय करते तर एखादी व्यक्ती किंवा संस्थेला जो स्पर्धात्मक हितसंबंध आहे त्याचा सामना करावा लागतो, जे त्याच्या निपक्षपाती नैतिक निर्णय घेण्याच्या क्षमतेशी तडजोड करू शकतात। मग अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो, जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक आणि आर्थिक हितसंबंध आणि त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांशी विरोधाभास करतो, म्हणजे पर्सनल इंटरेस्ट आणि जो आपला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो, ज्यामध्ये आपले पर्सनल मोरल्स वेगळे असतात आणि आपल्याला निर्णय वेगळे घ्यायचे असतात, अशा वेळेस काय होतं तर अशा वेळेस आपल्या हातून एखाद्या अधिकाऱ्याच्या हातून अनैतिक कृती पण घडू शकते। बऱ्याच वेळा करप्शन लीड्स टू दिस ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण म्हणूयात की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आल्यानंतर करप्शन सारख्या गोष्टी आपल्याला अनैतिक कृती इथे घडू शकतात। आणि यामुळे लोकांचा जो विश्वास आहे, पारदर्शकता आहे, निपक्षपातीपणा या सर्व गोष्टींना कुठेतरी इथे तडा जाऊ शकतो। त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हँडल करताना जर तुम्ही अधिकारी लेवलवरती संस्थात्मक पातळीवरती हा इंटरेस्ट हँडल करत असताना व्यवस्थितपणे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टला हँडल करायला हवं। आता आपण हितसंबंधाचा वास्तविक संघर्ष कसा आहे तो पाहूयात। आता रियालिटीमध्ये आपल्याला उदाहरण देऊन इथे स्पष्ट करावं लागेल। याचं खूप चांगलं उदाहरण इथे आपण एक हायलाइट केलेलं आहे। उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की खरेदी प्रक्रियेतील सामील असलेला सार्वजनिक अधिकारी आहे एक, आणि हा अधिकारी काय करतोय तर हा
अधिकारी एखाद्या नातेवाईकाशी संबंध घोषित न करता आणि त्या जवळच्या नातेवाईकाच्या मालकीला कंपनीचा करार देतोय, म्हणजे जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो त्याच्या जवळच्या नातेवाईकाला देतोय. आणि यामुळे काय होते, या प्रकरणातील वैयक्तिक स्वारस्य जे आहे त्याचं कौटुंबिक संबंध जे आहेत ते इथे आपल्याला निदर्शनास येत आहेत. आणि यामुळे काय होतोय तर त्याच्या जो निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्याच्या हातात सत्ता आहे आणि तो त्याच्या फॅमिली मेंबर्सलाच ते कॉन्ट्रॅक्ट देत आहे. त्यामुळे कुठेतरी कॉम्पिटिशन सारखी भावना असते, कॉम्पिटिटर असतात, हे कुठेतरी मागे राहून जवळच्या नातेवाईकालाच ते कॉन्ट्रॅक्ट मिळते. आणि यामुळे निपक्षपातीपणा कुठेतरी जो अधिकाऱ्याला जो त्याची जी क्वालिटी असते ती इथे मागे राहते आणि त्याचे जो पर्सनल इंटरेस्ट इथे समोर येतो. यामुळे घडतं काय तर यामुळे जी आपली ट्रान्सपरन्सीची प्रोसेस असते आणि जी स्पर्धात्मकता असते, जी हेल्दी कॉम्पिटिशन असते, ते कुठेतरी मागे पडतं. आणि अशा या हितसंबंधाच्या वास्तविक गोष्टी आपल्याला इथे समोर निदर्शनास येतात. मग यामुळे प्रभाव काय होतो, निर्णय यापुढे निपक्षपातीपणा राहत नाही आणि अधिकाराच्या या कृतीमध्ये त्याची पारदर्शकता आणि त्याची त्या प्रक्रियेतील अखंडता ही नक्कीच कमी होते. त्याची इंटिग्रिटी कुठेतरी इथे चेक व्हायला सुरुवात होते. या पद्धतीने आपण आपल्या मेन बॉडी लिहू शकतो. मग आता जो संभाव्य संघर्ष आहे हितसंबंधाचा त्याच्यावरती आपण थोडी चर्चा करूयात. यामुळे परिणाम काय होतोय, अजून एखादं उदाहरण कोट करू शकता. मी इथे 2 उदाहरण दिलेले आहेत. तुम्हाला जे उदाहरण आवडतंय, जे चांगलं वाटतंय ते तुम्ही कोट करू शकता. दुसरं उदाहरण घेऊयात. विरुद्ध पक्ष हा जवळचा विरुद्ध उदाहरण जर आपण घेतलं तर हा जो विरुद्ध पक्ष मध्ये आहे तो कसा आहे, तो जवळचा मित्र आहे आणि अशा वेळेस तो क्लायंटचं प्रतिनिधी करण्यासाठी वकील नियुक्त केलेला जातो. आणि अशा वेळेस काय होतं, कोणत्याही पक्षपाती कृती झाली नसली तरी वैयक्तिक संबंध त्याच्या क्लायंटच्या निपक्षपाती आणि प्रतिनिधित्व करण्याच्या वकिलाच्या कर्तव्यास संभाव्य हस्तक्षेप करू शकतात. म्हणजे एखाद्या वकिलाची इथे आपण वकिलाची त्याची इंटिग्रिटी, एखाद्या वकिलाची इंटिग्रिटी आपण चेक करत आहोत. एखादा वकील आहे आणि त्याने एखादी केस घेतली आणि त्या केसमध्ये त्याच्या जवळच्या नातेवाईक त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व्ह झालेला असेल आणि जर विरुद्ध पार्टी असेल तर जरी त्याचा नातेवाईक गिल्टी असेल तरी तो काय करेल तर त्याचा जो हितसंबंध जर असेल व्यवस्थितपणे आणि यामध्ये तो त्याच्या जवळच्या नातेवाईकाला इथे निर्दोष मुक्त सोडू शकतो. पण अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की स्वतःचा जो इंटरेस्ट आहे हा कुठेतरी दूर सारून जो न्याय आहे, जो ट्रान्सपरन्सी आहे ती कायम ठेवणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपण आपलं उत्तर इथे लिहू शकतो. हे दुसरं उदाहरण झालं. तुम्हाला जे आवडेल ते उदाहरण, तुमच्या स्वतःचं पण वैयक्तिक जर उदाहरण तुम्ही असे बनवलेले असतील तर ते पण इथे ऍड करू शकता. कंपल्शन नाहीये की मी जे एक्झाम्पल सांगते तेच तुम्हाला आन्सरमध्ये एक्झाम्पल उतरवायचे आहेत. तुमच्या n नंबर ऑफ एक्झाम्पल यू हॅव, म्हणजे तुमच्या हातामध्ये खूप सारे एक्झाम्पल असायला हवेत इथिक्सचे आन्सर्स लिहित असताना. या पद्धतीने तुम्ही तुमचं मेन बॉडी लिहू शकता. ज्यावेळेस कन्क्लुजनला येतं एक चांगलं कन्क्लुजन देणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्ही कन्क्लुजन लिहू शकता. म्हणजे महत्वाचा फरक असा की वास्तविक संघर्षामध्ये पूर्वग्रह किंवा अनैतिक प्रभाव आधीपासूनच अस्तित्वात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काय घडतंय मग तर अशा परिस्थितीमध्ये संभाव्य संघर्ष जे आहेत ते भविष्याचा पूर्वग्रहाचा धोका दर्शवतो. आपली मराठी लँग्वेज थोडीशी किचकट वाटू शकते पण एक साध्या लँग्वेज मध्ये असं आपण म्हणू शकतो की आपले जे रिअल आणि जे पोटेन्शियल जे इंटरेस्ट आहेत आणि त्यामध्ये अराईज होणारे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत हे व्यवस्थितपणे हाताळायचे असतील तर त्यासाठी एक प्रत्येक व्यक्तीला जो अधिकारी लेवलवरती वैयक्तिक लेवलवरती त्याने पारदर्शकता ही ठेवलीच पाहिजे. त्या पद्धतीने नैतिक मानके जी आहेत जे आपले सार्वजनिक विश्वास राखतात ती मानके व्यवस्थितपणे सक्रिय त्याचं व्यवस्थापन करायला हवं. या पद्धतीने आपण आपल्या उत्तराचं कन्क्लुजन करू शकतो. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे हे आन्सर कळालेलं असेल. ज्यांना काही डाऊट असतील त्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. तुमच्या जे काही कमेंट असतील त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण भेटूयात आपल्या पुढील क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.